मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न बोला तर या ठिकाणी पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांची गुंडगिरी। निकृष्ट वर्णामुळे कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी बदडलं तर माफी मागणार नाही। शिंदेंनी समज देऊन सुद्धा गायकवाडांची मुजोरी कायम। निकृष्ट जेवणावरून आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित। कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांवरील कारवाईची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता संजय गायकवाडांचे कान टोचले। आमदारांना मारहाण करणं चुकीचं, सभापती अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा, फडणवीसांच्या सूचना। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट। शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 24% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचंच सरकार जबाबदार। विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट। सरसकट विनाअनुदानित संस्थांना परवानगी दिल्याचाही आरोप। 75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्याने आता चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान। जनतेच्या मनात होतं तेच झालं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळात सकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं विधान। विदर्भात पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियामध्ये जनजीवन विस्कळीत। अनेक गावांचा संपर्कही तुटला। चंद्रपुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष बावनकुळे आज सभागृहामध्ये विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींना नामिबिया देशाचा सर्वोच्च सन्मान। राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी यांच्याकडून मोदींचा गौरव। विधानसभेत तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। एका गुंठ्यात शेतजमीन खरेदी करता येणार, विक्री करता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय, तर लवकरच समिती गठीत करणार। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवृत्तीनंतरचा हा प्लॅन त्यांनी सांगितला। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। 5 वाहनं नदीत पडून 10 जणांचा मृत्यू। वडोदरा, आणंद जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता बंद।